संतश्रेष्ठ महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नेवासा नगरीमध्ये पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. माऊलींच्या असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा कर्मभूमीमध्ये पालखी सोहळ्यामधील पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी नेवासा बसस्थानकामध्ये पार पडलाय. यावेळी माऊली माऊलीच्या गजरानं नेवासा नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. नेवासा इथून माऊलींच्या निघालेल्या या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी भाविक सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा निघाला आहे. आळंदीच्या धर्तीवरती बनवलेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी माऊलींचा पालखी रथ नेवासेकरांचे खास आकर्षण ठरलाय. तर रथासाठी पहिल्याच वर्षी सर्जा राजाच्या बैलजोडीचा मान निभारी येथील कैलास जाधव यांना मिळालाय. पालखी प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज मेघश्याम गोसावी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पादुकांचे अभिषेक आणि पूजन करण्यात आलं. यावेळी झालेल्या अभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज नेवासेकर, श्रीराम महाराज झिंजुर्डे तसेच महंत रमेशानंदगिरीजी महाराज, भगवान महाराज जंगले शास्त्री या संतांसह आमदार विठ्ठलराव लंघे, नेवासा तहसीलदार संजय बिराजदार, माजी आमदार नरेंद्र घुले तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वास मामा गडाख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यावेळी उपस्थित होते. उपस्थित संत महंतांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवण्यात आलेल्या माऊलींच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं. या पालखी सोहळ्यामध्ये केलेल्या आवाहनानुसार असंख्य दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणामधनं पालखी नेवासा शहरामध्ये परिक्रमेसाठी आली असता या दिंडीचे चौकात सडामार्जन करून, रांगोळ्या घालून, पंचारती ओवाळून सुवासिनींनी स्वागत केलंय. तर भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत तोफांची सलामी देत माऊलींच्या या पालखीचे नागरिकांनी देखील जंगी स्वागत केलं.